संगीत नाटक अकादमी अशा अनेक पुरस्कारांनी गौरवलेले कलाकाराला मी मंचावर आमंत्रित करतो। लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026 जीवन गौरव पुरस्कार विजेते आहेत। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पद्मश्री अशोक सराफजी। गेल्या 4 दशकांपासून आपण प्रेक्षकांना मनमुराद हसवलं। 250 पेक्षा जास्त मराठी सिनेमांतून आपण अभिनयाच्या वेगवेगळ्या शैलीचे जणू विद्यापीठ उभे केले। आपल्या 100 सिनेमांनी रौप्य महोत्सव साजरा केला। 1969 मध्ये आपला पहिला सिनेमा प्रदर्शित झाला। तेव्हापासून आजवर आपण मालिका, सिनेमा, नाटक आदी माध्यमातून कार्यरत आहात। आपल्या मृदू स्वभावानं, उत्तुंग अभिनयानं आणि मनस्वी आपलेपणानं आपण अवघ्या महाराष्ट्राचे अशोक मामा झालात। आपल्या या उत्तुंग कामगिरीबद्दल लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात आपल्याला जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे। पद्मश्री अभिनंदन आणि तुमच्याकडून 2 शब्द प्लीज। 2च शब्द बोलेन मी फक्त। धन्यवाद धन्यवाद। आज हा पुन्हा मला आणखी एक जीवन गौरव पुरस्कार मिळतोय। हा पुरस्कार नुसता नाही आहे, ही माझी काम करण्याची हिंमत वाढवणारा पुरस्कार आहे असं मला वाटतं। आणि हा पुरस्कार मिळवण्यासाठी मी एकटा जबाबदार नाही, तर समोर बसलेले तुम्ही असंख्य प्रेक्षक जे आहात, माझ्याबरोबरचे सहकलाकार आहेत, माझ्याबरोबर काम करणारे आणि माझ्याबद्दल नेहमी सदिच्छा बाळगणारे लोक, हे सतत माझ्या पाठीशी असल्यामुळे माझ्याकडून हे काम झालं। मी केलं असं कधीही म्हणणार नाही, हे काम झालं माझ्याकडून आणि त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे अतिशय आभारी आहे। नंतर लोकमत या वर्तमानपत्राचा मी मोठा आभारी आहे की त्यांना मी या पारितोषिकालायक वाटलो आणि त्यांनी मला हे दिलं। दर्डा साहेब या सगळ्यांचा मी कायम ऋणी राहीन। आणि आता माझ्याबरोबर जेवढे स्टेजवर उभे आहेत, हे बऱ्याच वेळेला मला पुरस्कार देताना उभे होते आणि आजही ते पुन्हा उभे आहेत। ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। थँक्यू व्हेरी मच।